उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 4 श्रीराम चौक येथील ॲपल बार समोर मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सचिन चव्हाण नावाच्या तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला। सचिन चव्हाण हा आपल्या मामाला भेटण्यासाठी जात असताना अजय बागुल नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर चाकूने वार केले। या हल्ल्यात सचिन गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। जुन्या भांडणाचा राग मनात धरून अजय बागुल याने सचिन चव्हाण याच्यावर हल्ला केला असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अजय बागुल याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। सचिन चव्हाण आहे। संध्याकाळी 7 वाजता मी श्रीराम चौकातून माझ्या मामाच्या मुलाच्या घरी मी चाललो होतो। चालल्यानंतर तिथून एक मुलगा आला अजय बागुल करून। त्यांनी मला ना बघितल्यावर त्यांनी मला हातावर वार केले चाकूने। का केले ते समजत नाही मला। त्यांनी बिना कामाचा मला मारला। मी धक्कातून माझा जीव वाचवायला गेलो। श्रीरामच्या इथनं पळत होतो तरी तो माझ्या मागे लागला चाकू घेऊन। बस माझ्या पोलिसांची एवढी विनंती आहे, माझ्या हक्कासाठी मला कडक कारवाई व्हायला पाहिजे बस। ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज उल्हासनगर। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।